कान्हा. तो एका जागी कधी रेंगाळला नाही. एकेका ठिकाणचा कार्यभाग साधताच त्याच्या श्रेयाची पुरचुंडी देखील सोबत न घेता तो पुढच्या मुक्कामी जात राहिला. तो गेला त्या मार्गावर लोक त्याचे गुणगान युगानयुगे गात आहेत. जन्मला रात्रीपासून संकटे त्याच्या मागावर होती. कैक असुर राक्षसांना चेचल्यावर माणसांशी देखील 2 हात करावे लागले. आपली संपूर्ण सेना शत्रू पक्षाकडून लढत असताना हाती असलेल्या हतबल अर्जुनामध्ये आपल्या उपदेशाने 100 हत्तींचे बळ त्याने भरले. त्या उपदेशाच्या आधारावर आजही कित्येक लोक शेकडो कौरवांच्या विरोधाला तोंड देऊनही आपल्या निर्धारावर ठाम राहतात. तो आला आणि गेला, पार निर्वश होऊन गेला, तरी आजही कित्येक जण त्याच्या शब्दांचे, वागण्याचे, असण्याचे अर्थ लावत आहेत. पार गोकुळापासून ते समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या अवशेषापर्यंत त्याचा मागोवा आपण युगाने युगे घेत आहोत. तो एकमेव निस्वार्थी होता, म्हणूनच तो आजही सर्वांचा सखा आहे. आपण तेवढा एक गुण त्याच्याकडून घेता घेता राहिलो, म्हणून आपली मागण्याची यादी संपता संपत नाही. यदा यदा हि धर्मस्य, म्हणून तो गेला. त्या एका आशेवर अनेक जण त्याची वाट पाहत आहेत. एकदा अर्जुन, सुदामा, पेंड्या, राधा किंवा मीरा होऊन त्याला भेटायला हवे. मग कदाचित आपल्याला तो आपल्याच आत गवसेल. वारकऱ्यांना एकमेकांच्या गळ्याभेटीत भेटतो ना, अगदी तसा. लेखक वैभव राऊत. जन्माष्टमी 3 सप्टेंबर 2018.